मंठा तालुक्यातील पूर्णेतील वाळू डेपोसाठी केलेले उत्खनन आणि अवैध उत्खननाची ETS मोजणीत कुठे 10 फुटापर्यंत खड्डे तर कुठे पथक येण्यापूर्वी JCBच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न उघडकीस आला। विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी नदीपात्रात वाहने गेलेल्या ठिकाणची ETS मोजणी करण्यात आली, मात्र बहुतांश ठिकाणच्या उत्खननाची ETS मोजणीकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे। जिल्हा गौण खनिज अधिकारी शेख अहमद, परतूर उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्यासह भूमी अभिलेख 1S खान रणबावळे यांनी 9 मे रोजी वाघाळा, किर्ला, टाकळखोपा, दुधा, इंचा, सासखेडा, लिमखेडा या गावच्या हद्दीतील डेपो आणि चोरीच्या वाळू उत्खननाची ETS मोजणी केली। उर्वरित उद्या अन्य गावांच्या ठिकाणची ETS मोजणी होणार आहे। नेमकी वाळू चोरली कोणी? पूर्णा नदीपात्रातील वाळू उत्खननाची ETS मोजणी दरम्यान स्थानिक वाळू चोरांनी वाळू उत्खनन डेपो चालकांनी केले, तर वाळू ठेकेदारांनी स्थानिक वाहनधारकांनी वाळू चोरून नेल्याचा आरोप प्रत्यारोप केला। त्यामुळे नेमकी वाळू कोणी चोरली हा प्रश्न अनुत्तरित आहे। ETS मोजणीपूर्वी खड्ड्यांची JCBने लेवल पूर्णा नदीपात्रातील वाळू उत्खननाची ETS मोजणी होणार असल्याने पथक येण्यापूर्वी संबंधितांनी नदीपात्रातील मोठमोठे खड्डे JCBच्या साहाय्याने लेवल करून बुजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदार ज्ञानेश्वर सरकटे, महादेव गायकवाड यांनी केला। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।